सर्वांना जय विश्वकर्मा. विराट विश्वकर्मा भगवान यांच्या या भव्य दिव्य अशा या मंदिरस्थळी मौजे कामठा बुजुर्ग तालुका खुर्दुक तालुका जिल्हा नांदेड या पवित्र अशा साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. नदी नंदीग्राम या नगरामध्ये वसलेली मी साहेबराव पांचाळ एक या विराट विश्वकर्मा भगवंताच्या या परिवारामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहभागी झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे. मागील वर्षी भगवंताचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि यावर्षी प्रथम वाढदिवस म्हणून दुसरा वाढदिवस या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेले आहे. आमचे गुरुवारी हरिभक्त परायण नरसिंह महाराज केरूरकर यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी श्रीमद भागवत श्रुत करण्याचा योग या सर्व विश्वकर्मीय परिवाराला या ठिकाणी हा लाभ मिळत आहे. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे आणि आता या ठिकाणी हा दैनंदिन कार्यक्रमामधील एक भाग म्हणून वारकरी संप्रदायाचे अतिशय महत्त्वाचे दोन पैलू असणाऱ्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये हरिपाठ आणि काकड आरती दोन महत्त्वाचे भाग आहेत आणि त्यामधील एक भाग म्हणजे जो त्रिकाल संध्या म्हणले जाते. वारकरी संप्रदायामध्ये जे कठोर वारकरी आहेत ते कमीत कमी नित्यनेमानं 2 वेळेस तरी हरिपाठ करतात, सकाळ आणि सायंकाळी. कारण काही केल्याविन आन खाये तो श्वान, म्हणजे शास्त्र सांगतं की माणसानं काहीतरी करून मग आपलं अन्नग्रहण केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनातला सर्वात पहिला काम म्हणजे काकडा आहे आणि हा दुसरा म्हणजे हरिपाठ. आणि हा हरिपाठ या ठिकाणी दररोज या ठिकाणी घेतला जातो आहे. अतिशय सुंदर असा हरिपाठाचं वर्णन करता येत नाही असा अलौकिक आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांचा समाधी सोहळा आताच नुकता या ठिकाणी आळंदी आणि पूर्ण जगभरामध्ये साजरा करण्यात आला. अतिशय पवित्र असणारं हे महाराष्ट्र तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून महाराष्ट्रामधला आवडता कार्यक्रम म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठामधले जे काही अभंग आहेत एकूण 28 अभंग आहेत. दररोज या ठिकाणी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये पाहिलं तर प्रत्येक माणूस 3 ते 4 गोळ्या खाल्ल्याशिवाय जीवन जगत नाही आजचा माणूस. आणि गोळ्या खाण्याचं कारण कसं आहे, BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, अनेक प्रकारचे रोग जडलेले आहेत. पण साधू संतांनी अनंत कालापासून उपकार केलेत आपल्यावर. सांगितलं हरिपाठामध्ये हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्र देह पवित्र करायचं आहे ना, काया पवित्र करायची. एवढं अनमोल शरीर भगवंतानी दिलेलं आहे. याला पवित्र ठेवायचं काम काय आहे? फक्त जगामध्ये एकच औषध आहे, ब्रह्मरस घी काढा आणि तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. फार सुंदर साधू संतांनी सांगितले. पण संतावर विश्वास ठेवण्यासाठी समाज तयार आहे. आमच्यासारखे मेडिएटर जे काही काम करत आहेत ना, थोडंसं कुठंतरी डिकनेक्टिव्हिटी तयार होते, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे. संतांनी चांगलं आजसुद्धा समाज सोन्याहून पिवळा आहे. आमचे सद्गुरू सांगतात समाज सोन्याहून पिवळा आहे. म्हणून खेड्यापाड्यामध्ये सर्व लोक मदत करतात. अतिशय सुंदर असा हरिपाठ आहे. सर्वांनी जर हरिपाठ नित्यनेमाने केला तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रगती होईल, परिवर्तन होईल. जगामध्ये पाहिलं आज तर जगामध्ये जेवढे सुसाईड केले जातात त्याच्यापैकी 65% सुसाईड हे अमेरिकेमध्ये होतात. आणि अमेरिकेसारखा प्रगतशील देश नाही, तिथला गरीब माणूस म्हणजे करोडोपती आहे. पण 65% सुसाईड का होतात त्याचं सर्वात मोठं कारण आहे जगात सर्व काही श्रीमंत आहेत पण मन भिकारी आहे. काय आहे? आणि मन श्रीमंत करायचं असेल तर हरिपाठ आणि काकडा करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी फार सुंदर असं नियोजन आहे. या ठिकाणी आमचे सर्व चॅनलचे सर्व प्रगती आणि नंदीग्राम आमचे बंधू
या ठिकाणी सूर्यवंशी बंधू आमचे जाधव बंधू यांनी या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद, त्यांनाही धन्यवाद. आपण या ठिकाणी भेट दिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सर्व वारकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्या वारकऱ्यांचंही स्वागत आहे. हा हरिपाठ नित्यनेमानं करावा अशी सर्वांच्या चरणी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.